कडी खातां आमी नुस्तें गरयतां आमी कोंकणी उलयतां आनी गोंया आमचो गांव आमी शीत कडी खातां आमी नुस्तें गरयतां आमी कोंकणी उलयतां आनी गोंया आमचो गांव कोंकणी आमची गोंयची भास तीच करुया राजभास 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 आमी देवळांत वेतां आमी इगोर्जेन वेतां आनी एकामेकाक मेळून आमी कोंकणी उलयतां देवळांत वेतां आमी इगोर्जेन वेतां आनी एकामेकाक मेळून आमी कोंकणी उलयतां कोंकणी आमची गोंयची भास तीच करुया राजभास 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 गाजयतां आमी कांतारां म्हणटां आमी फुगडी गाजयतां पळय तेन्ना नाचता सगळो गांव आमी मुस्क वाजयतां आमी कांतारां म्हणटां आमी फुगडी गाजयतां पळय तेन्ना नाचता सगळो गांव कोंकणी आमची गोंयची भास तीच करुया राजभास 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 वावरतां आमी पाड्याक चलयतां आख्खो दीस काम करून पांजे फेणीचो मारतां शेतान वावरतां आमी पाड्याक चलयतां आख्खो दीस काम करून सांजे फेणीचो मारतां कोंकणी आमची गोंयची भास तीच करुया राजभास 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 समजतां मराठी शिंगतां पूण घरा कोडे वचून आमी कोंकणी उलयतां पुर्तुगेज मारतां मराठी शिंगतां पूण घरा कोडे वचून आमी कोंकणीच उलयतां कोंकणी आमची गोंयची भास तीच करुया राजभास 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 आमची गोंयची भास तीच करुया राजभास कोंकणी 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 आमची गोंयची भास तीच करुया राजभास
गोंची बास दिसतो या राजबास कोकणी आमची गोंची बास दिसतो या राजबास कोकणी आमची गोंची बास दिसतो या आज तक नारियल का पानी पिया था, नारियल की चटनी भी खाई, भगवान के आगे भोग भी लगाया, लेकिन नारियल का इतना अच्छा डांस मैंने कभी नहीं देखा। आप लोगों ने देखा है? बहुतों ने देखा है। तो एक बार जोरदार तालियां। और इनको देखते हुए मुझे लगा कि आज का किसान कितना समृद्ध है, कितना परिपक्व है, उनके पास कितना कुछ है और हमारे पास कुछ भी नहीं है। तो आज के किसान को समर्पित मेरी 2 लाइन। कृषक और व्यापारी सबके अपने अपने कर्म हैं, अलग अलग है भाषा, सबकी अलग अलग ही धर्म है। कौमी एकता बनी रहेगी, कौमी एकता बनी रहेगी, भारत इसका नाम है। हर नारी देवी की प्रतिमा, हर बच्चा भगवान है, हर बच्चा भगवान है। क्या बात है, क्या खूब कहा आपने। और सचमुच ये कुणबी लोक नृत्य आपके सामने पेश हुआ। दरअसल कोंकणी और हमारे यहाँ के जो कुपारी लोग होते हैं उनकी लोक संस्कृति मिक्सचर बनके हमारे सामने इस लोक नृत्य से आपने देखी दोस्तों। लेकिन अब आपके सामने मनीष, हमने गजानन जी का भोग लगाया, प्रवीणा जी आए, फिर हम आसाम गए तो मुझे चाय मिली जी, फिर राजस्थान गए तो मेरी बहुत सी बचपन की यादें ताजा हो गई। बिल्कुल। अभी हम वसई में हैं और महाराष्ट्र की संस्कृति को हमने याद किया। हाँ, लेकिन अभी फिलहाल अभी आप हमें कहाँ ले जा रहे हैं? क्योंकि हमने कृष्ण लीला देखी। बिल्कुल बिल्कुल, हमने एक केरली क्लासिकल नृत्य भी देखा। बिल्कुल। लेकिन अब हम केरला का फोक मतलब लोक नृत्य आपके सामने लेकर आए हैं। जब केरला का क्लासिकल इतना अच्छा था जी, तो लोक नृत्य तो वाकई एकदम धमाकेदार होगा। बिल्कुल सही कहा। लेकिन इस लोक नृत्य के बारे में कुछ कहना चाहूंगा। जैसे आपने जो पंक्तियां कही जिसमें नारी शक्ति का आपने नारा लगाया, लेकिन हम तो नारी शक्ति का ही नारा लगाते हैं। नहीं, वो तो बिल्कुल होगा ही और होना ही चाहिए। मैं भी केरल में कई गांव में केरल के शादी ब्याह के लिए डावरी सिस्टम आज भी शुरू है। बिल्कुल, और ये बहुत दुख की बात है जी, बेहद शर्मनाक बात है कि आज भी नारी नीलाम होती है जी। तो जो लोग डावरी नहीं दे पाते उनकी शादियां, उन लड़कियों की शादियां नहीं होती आज भी। तो इसी डावरी प्रथा के परंपरा के खिलाफ वहां के लड़कियां, वहां की नारी शक्ति इकट्ठा हुई है और उन्होंने एक नारा लगाया है और उस वक्त जो लोक नृत्य वो पेश करते हैं उसी की झलक हम आज आपके इस मंच पर लेकर आए हैं। आपने डावरी की बात की तो मुझे मेरी लिखी हुई कुछ पंक्तियां दिख गई। इरशाद। तो सूखा हुआ शरीर, मुरझाया सा चेहरा, सूखा हुआ शरीर, मुरझाया सा चेहरा, आंखों से अंधा, कानों से बहरा। वो लड़का एक करोड़पति घर का, देखने आया लड़की, लड़की वालों ने बड़े सम्मान से बिठाया, पहले नाश्ता कराया, नाश्ते में काजू, बादाम, पिस्ता। एक्चुअली सिस्टम बन गया है कि 25-30 प्लेट्स नाश्ते की होनी चाहिए, शायद इसी से जुड़ जाएगा रिश्ता। लड़का बोला मुझे लड़की दिखाइए और आप सब कमरे से बाहर निकल जाइए। लड़का लड़की अकेले में कुछ बातें करते हैं, इसलिए थोड़ी देर में लड़की आई, लड़के ने बड़े प्यार से बिठाई और बोला तू कोयल है या मैना, कितनी पढ़ी लिखी, इससे मुझे क्या लेना देना, बस दहेज में एक फ्रिज, कार, बंगला दे देना। यह सब सुनते ही लड़की के छक्के छूट गए। बोली है लगता है आप लड़की पर नहीं दौलत पर मरते हैं, मेरे बाप के पास साड़ी का पैसा नहीं, कार कहाँ से लाएगा, मेरे बाप ने नाश्ते के लिए न जाने कहाँ से कर्ज लिया होगा, उसे कैसे चुकाएगा। ए जालिम ऐसा जुल्म ना कर, ए जालिम ऐसा जुल्म ना कर, ये सोच तू भी किसी दिन लड़की का बाप कहलाएगा। क्या बात है, बिल्कुल बिल्कुल सही फरमाया आपने। लेकिन आज थोडीशी सिच्युएशन बदल चुकी आहे। म्हणजे पूर्वी जसं आपण हुंडा मागायचे, आपल्याकडे ही प्रथा ऑलमोस्ट आता बंद झाली आहे, परंतु आज जर नहीं, आज भी कन्या भ्रूण हत्या बहुत हो रही है। पण आज जर हुंडा मागायला म्हणजे मुलगा जर गेला, म्हणजे मुलगा जर मुलगी बघायला गेला तर मुलीवाले विचारतात मुलाला तुमच्याकडे सबसिडीचा सिलेंडर येतोय का?
हे सबसिडीचं सिलेंडर येत असेल प्लेट, तरच आम्ही आमची सबसिडीच्या सिलेंडर. हा सिलेंडर जर येत असेल तरच आम्ही आमची मुलगी तुम्हाला देऊ. त्यामुळे हे सगळ्यात महत्वाचं झालं आपल्याकडे. कारण पूर्वी आपल्याकडे सगळीकडे गायी होत्या, आजकाल फक्त महागाई आहे. त्यामुळे असू द्या, चालत राहणार आहे. चलिए, तर आपल्या समोर केरला. केरली फोक केरळचं लोकनृत्य घेऊन येतात. एकदा कलाकारांसाठी जोरदार टाळ्या. टाळ्या जाऊ द्या. लोकनृत्य आपल्या समोर सादर होते. सादर करते आहेत BKS अँड ग्रुप. जोरदार टाळ्या या सगळ्या कलाकारांसाठी. कारण या दोन लहान चिमुरड्या मुली आपण स्टेजवरती आपल्याला दिसत असतील. जोरदार टाळ्या. जेवढी गर्दी आहे तेवढ्या टाळ्या जरा कमी वाजत आहेत, त्यामुळे टाळ्या वाजत राहिल्या पाहिजेत. നിന്നെ കാണാനെക്കാളും ചന്തം തോന്നും കുഞ്ഞിപ്പെണ്ണേ, എന്നിട്ടെന്തേ നിന്നെ കെട്ടാൻ ഇന്നുവരെ വന്നില്ലാരും. നിന്നെ കാണാനെക്കാളും ചന്തം തോന്നും കുഞ്ഞിപ്പെണ്ണേ, എന്നിട്ടെന്തേ നിന്നെ കെട്ടാൻ ഇന്നുവരെ വന്നില്ലാരും. നിന്നെ കാണാനെക്കാളും ചന്തം തോന്നും കുഞ്ഞിപ്പെണ്ണേ, എന്നിട്ടെന്തേ നിന്നെ കെട്ടാൻ ഇന്നുവരെ വന്നില്ലാരും. നിന്നെ കാണാനെക്കാളും ചന്തം തോന്നും കുഞ്ഞിപ്പെണ്ണേ, എന്നിട്ടെന്തേ നിന്നെ കെട്ടാൻ ഇന്നുവരെ വന്നില്ലാരും. നിന്നെ കാണാനെക്കാളും ചന്തം തോന്നും കുഞ്ഞിപ്പെണ്ണേ, എന്നിട്ടെന്തേ നിന്നെ കെട്ടാൻ ഇന്നുവരെ വന്നില്ലാരും. ചെമ്പഴുക്ക നിറമില്ലേലും ചെന്താമര കണ്ണില്ലേലും മുട്ടിറങ്ങി മുടിയില്ലേലും മുല്ലമൊട്ടിൻ പല്ലില്ലേലും നിന്നെ കാണാനെക്കാളും ചന്തം തോന്നും കുഞ്ഞിപ്പെണ്ണേ, എന്നിട്ടെന്തേ നിന്നെ കെട്ടാൻ ഇന്നുവരെ വന്നില്ലാരും. ചെമ്പഴുക്ക നിറമില്ലേലും ചെന്താമര കണ്ണില്ലേലും മുട്ടിറങ്ങി മുടിയില്ലേലും മുല്ലമുട്ടിൻ പല്ലില്ലേലും നിന്നെ കാണാനെക്കാളും ചന്തം തോന്നും കുഞ്ഞിപ്പെണ്ണേ, എന്നിട്ടെന്തേ നിന്നെ കെട്ടാൻ ഇന്നുവരെ വന്നില്ലാരും. കാതിലൊരു മിന്നുമില്ല, കഴുത്തിലൊരു പൂക്കുമില്ല, കയ്യിലാണേ വളയുമില്ല, കാലിലാണേ കൊലുസുമില്ല. നിന്നെ കാണാനെക്കാളും ചന്തം തോന്നും കുഞ്ഞിപ്പെണ്ണേ, എന്നിട്ടെന്തേ നിന്നെ കെട്ടാൻ ഇന്നുവരെ വന്നില്ലാരും. കാതിലൊരു മിന്നുമില്ല, കഴുത്തിലൊരു പൂക്കുമില്ല, കയ്യിലാണേ വളയുമില്ല, കാലിലാണേ കൊലുസുമില്ല. നിന്നെ കാണാനെക്കാളും ചന്തം തോന്നും കുഞ്ഞിപ്പെണ്ണേ, എന്നിട്ടെന്തേ നിന്നെ കെട്ടാൻ ഇന്നുവരെ വന്നില്ലാരും. തങ്കം പോലെ മനസ്സുണ്ടല്ലോ, തളിരു പോലെ മെയ്യുണ്ടല്ലോ, എന്നിട്ടെന്തേ നിന്നെ കെട്ടാൻ ഇന്നുവരെ വന്നില്ലാരും. നിന്നെ കാണാനെക്കാളും ചന്തം തോന്നും കുഞ്ഞിപ്പെണ്ണേ, എന്നിട്ടെന്തേ നിന്നെ കെട്ടാൻ ഇന്നുവരെ വന്നില്ലാരും. തങ്കം പോലെ മനസ്സുണ്ടല്ലോ, തളിരു പോലെ മെയ്യുണ്ടല്ലോ, എന്നിട്ടെന്തേ നിന്നെ കെട്ടാൻ ഇന്നുവരെ വന്നില്ലാരും. നിന്നെ കാണാനെക്കാളും ചന്തം തോന്നും കുഞ്ഞിപ്പെണ്ണേ, എന്നിട്ടെന്തേ നിന്നെ കെട്ടാൻ ഇന്നുവരെ വന്നില്ലാരും. എന്നെ കാണാൻ വരുന്നവർക്ക് പൊന്നു വേണം, പണവും വേണം, വീടാണെങ്കിൽ മേനതില്ല, പുരയിടവും ബോധിച്ചില്ല. നിന്നെ കാണാനെക്കാളും ചന്തം തോന്നും കുഞ്ഞിപ്പെണ്ണേ, എന്നിട്ടെന്തേ നിന്നെ കെട്ടാൻ ഇന്നുവരെ വന്നില്ലാരും. എന്നെ കാണാൻ വരുന്നവർക്ക് പൊന്നു വേണം, പണവും വേണം, വീടാണെങ്കിൽ മേനതില്ല, പുരയിടവും ബോധിച്ചില്ല. നിന്നെ കാണാനെക്കാളും ചന്തം തോന്നും
ആശ തോന്നി എന്നെ കെട്ടാൻ വരുമൊരിക്കൽ ഇല്ലെങ്കിൽ നല്ല പെണ്ണെ അരിവാൾ കൊണ്ട് ഞാൻ കഴിയും നിന്നെ കാണാൻ എന്നെ കാണും ചന്തം തോന്നും കുഞ്ഞി പെണ്ണെ എന്നിട്ടെന്തേ നിന്നെ കെട്ടാൻ ഇന്നുവരെ വന്നില്ലാരും നിന്നെ കാണാൻ എന്നെ കാണും ചന്തം തോന്നും കുഞ്ഞി പെണ്ണെ എന്നിട്ടെന്തേ നിന്നെ കെട്ടാൻ ഇന്നുവരെ വന്നില്ലാരും നിന്നെ കാണാൻ എന്നെ കാണും ചന്തം തോന്നും കുഞ്ഞി പെണ്ണെ എന്നിട്ടെന്തേ നിന്നെ കെട്ടാൻ ഇന്നുവരെ വന്നില്ലാരും നിന്നെ കാണാൻ എന്നെ കാണും ചന്തം തോന്നും കുഞ്ഞി പെണ്ണെ എന്നിട്ടെന്തേ നിന്നെ കെട്ടാൻ ഇന്നുവരെ വന്നില്ലാരും നിന്നെ കാണാൻ എന്നെ കാണും ചന്തം തോന്നും കുഞ്ഞി പെണ്ണെ എന്നിട്ടെന്തേ നിന്നെ കെട്ടാൻ ഇന്നുവരെ വന്നില്ലാരും നിന്നെ കാണാൻ എന്നെ കാണും ചന്തം തോന്നും കുഞ്ഞി പെണ്ണെ എന്നിട്ടെന്തേ നിന്നെ കെട്ടാൻ ഇന്നുവരെ വന്നില്ലാരും बोलो हेलो मुझे आपका नाम क्या है? नंदिनी नंदिनी। नंदिनी का मतलब पता है? नहीं किसने रखा नाम? मम्मी ने पापा ने नहीं रखा, पापा ने भी रखा दोनों ने मिलके रखा। तो आपने मम्मी क्यों बोला? आपका नाम क्या है? अनन्या अनन्या। कितना टिपिकल है ना, कि डिफरेंट है कि डिफिकल्ट है, क्या है? आप दोनों को डांस अच्छा आता है ना? मेरे को और सर को सिखाओगे अच्छा क्या? अच्छा, सबसे पहली बात, आपकी उम्र क्या है? 7 7। आपकी? मेरी 8 8। एक बार जोरदार तालियां 7-8 साल के दोनों बच्चियां, और इस उम्र में इतने बड़े मंच पर बिना झिझक डांस परफॉर्म करना, ये बहुत ही बड़ी चीज है। और थैंक यू वेरी मच बेटा। God bless ये both जितनी of you. तालियां सुनाई दे रही ना, ये तुम दोनों के लिए। यस यस, लेकिन तालियों की एक और हकदार हमारे साथ है। आपका नाम? बिल्कुल। आरती आरती। क्यों, मैं बताता हूं आपको। मैंने अनाउंस किया कि आपके सामने डांस पेश होने वाला है, तालियों के साथ कलाकारों का स्वागत करें, और सारे कलाकार वहां पर रेडी थे, और इस बेचारे का पैर फिसल गया और ये नीचे गिर गई। लेकिन डांस का जो जोश और जुनून होता है, इनके चेहरे पे कहीं हाँ, जैसे ही गिरी उठ गई, सब लड़कियां जमा हो गई, नहीं मैं नाचूंगी, कुछ नहीं हुआ है, चलो। ये जो स्पिरिट इन्होंने आज दिखाया है, सच कहूं तो ये मंच आपको बहुत आगे ले जाएगा। एक बार जोरदार तालियां इन आरती के लिए तीनों भी। के लिए। थैंक यू। थैंक यू सो मच। मनीष, तुम्हारे को पता है कि लड़कियां स्पेशली किसका व्रत करती है? वैसे तो सभी भगवानों का करते ही है, मतलब फिर भी लेकिन स्पेशली स्पेशली मेरे ख्याल से कृष्णा का, शिव गणेश- भगवान का। बिल्कुल, बिल्कुल सही। क्योंकि ऐसा बोलते हैं कि 16 सोमवार का व्रत करेंगे तो दूल्हा बहुत अच्छा यस मिलेगा। यस यस यस, बिल्कुल सही कहा कि बहुत लोग ये मानते हैं और करते भी है, ऐसे व्रत करते हैं। आज आपके सामने फिर से एक बार एक केरल वही का, शिव भक्ति। हाँ हाँ, लेकिन केरल की ही ट्रेडिशनल जो डांस है वो आपके सामने पेश होगा। और डांस के बारे में जब मैं जानकारी ले रहा था तो उन्होंने उस डांस का नाम मुझे बताया, लेकिन मैंने तो वो नाम भी थोड़ा सा बहुत ही बिल्कुल डिफिकल्ट याद नहीं रहा। हाँ डिफिकल्ट, इसलिए मैंने वो लिख लिया। इस डांस को कहते हैं कई कोट्टी कली। कई कोटि कली। हाँ, मेरे ख्याल से प्रोनाउंसिएशन करेक्ट है, एम आई राइट? तो इतना डिफिकल्ट ये जो नाम है, उसका मीनिंग बताओ आप पहले। नहीं नहीं, मीनिंग तो मुझे नहीं पता, वो शायद डांस के बाद मैं जान लूंगा मीनिंग क्या है, Okay. और आपको जरूर बताऊंगा। तो दोस्तों, जितना डिफिकल्ट ये नाम है कई कुट्टी कली, तो कितना डिफिकल्ट ये डांस होगा। एक बार जोरदार तालियां। मेरे ख्याल से मैं बार बार ये कह रहा हूं कि तालियां कम सुनाई दे रही है। प्रॉब्लम क्या है कि नहीं, एक्चुअली क्या है ना कि खाद्य स्टॉल पे भीड़ है ना, प्रॉब्लम ये हो नंबर सकती नहीं आया रहेगा। हाँ, प्रॉब्लम ये हो सकता है कि दोनों हाथ में कुछ ना कुछ सामान लिया हो हाँ, रहेगा, या खाने फिर पीने के सामान, तो जो भी इसलिए सामान हाथ में मुंह में रखो। हाँ, इसलिए और तालियां तालियां बजाओ। जोरदार तालियां इस डांस के लिए।
ये लोग ये जो आपके सामने डांस पेश होने वाला है ग्रुप सदी एंड ग्रुप की ओर से कई कोटिकली, ये केरला का ट्रेडिशनल डांस आपके सामने पेश होगा, जिसकी थोड़ी तैयारी यहां पर हो रही है। आप देख सकते हैं कि गेहूं को एक ट्रेडिशनल डिब्बे में भर रहे हैं। जैसे कि मैंने कहा कि ये शिव जी के भक्ति का नृत्य है, तो शायद उसी की शिव की ध्यान के साथ स्थापना हो रही है, शायद मुझे ऐसा लगता है। शायद ऐसे ही होगा। बाकी तो जब नाम नहीं समझ में आया तो जी बिल्कुल बिल्कुल। मुझे तो कुछ भाषा भी समझ में नहीं रही। आपको कुछ समझा अभी क्या बोला? नहीं, मुझे बहुत ही अच्छी तरीके से आती है, लेकिन प्रॉब्लम यह है कि जो ये लोग कहेंगे बोलेंगे वो मैं समझ में नहीं पाऊंगा, और जो मैं कहूंगा वो ये लोग समझ नहीं पाएंगे। इसलिए बेहतर ये होगा कि हम लोग यहां से चलते हैं। बिल्कुल बिल्कुल। അണിഗണമണിയുന്ന പരമേശൻ തനയന ഗണപതി തുണ ചെയ്യുവാൻ പ്രണമിക്കുന്നേ. കളവാണി സരസ്വതി കരുണയോടടിയെന്റെ കരളിൽ വന്നുദിക്കുവാൻ പ്രണമിക്കുന്നേ. കരളിൽ വന്നുദിക്കുവാൻ പ്രണമിക്കുന്നേ. സുന്ദരി മാർമണി ബാണ നന്ദിനിയും സഖി വൃന്ദമോടു ഒത്തു ചേർന്നു ഭംഗിയോടെ താത്തേ സുന്ദരി മാർമണി ബാണ നന്ദിനിയും സഖി വൃന്ദമോടു ഒത്തു ചേർന്നു ഭംഗിയോടെ താത്തേ ചന്ദ്രകലരഞ്ജിതമാ ചന്ദ്രശാലോ പരി ചന്ദ്രമുഖി പന്തുകളി ആടി മന്ദം താത്തേ ചന്ദ്രകലരഞ്ജിതമാ ചന്ദ്രശാലോ പരി ചന്ദ്രമുഖി പന്തുകളി ആടി മന്ദം താത്തേ ആളി മാർനടുവിൽ പന്തു മാടിക്കൊണ്ടങ്ങനെ മാളികമൂക്കളിൽ വീണ ആടി നീളേ താത്തേ ആളി മാർനടുവിൽ പന്തു മാടിക്കൊണ്ടങ്ങനെ മാളികമൂക്കളിൽ വീണയാടി നീളേ താത്തേ കുന്തളഭാരമഴിഞ്ഞ തിടം കൈ കൊണ്ട് താങ്ങി കൊണ്ടു പന്തളി മൂലയാൾ പന്തുവല
ബന്ധുരഗാത്രമൂലഞ്ഞു വലഞ്ഞതു കണ്ട നേരം തോഴി അന്തിക സീമനി എന്നു വിലക്കി ഉരചിദേവം താത്തൈതേ സുന്ദരി മാർമണി ബാണ നന്ദിനിയും സഖി വൃന്ദമോടു ഒത്തു ചേർന്നു ഭംഗിയോടെ താത്തേതേ അമ്പിളിയോടാറാടിയും തമ്പുരാന്റെ മേനി അൻപിനോടടുത്തു വീണ്ടും അംബിക ഭവാനെ വഴികൊടങ്ങൊരു കൂറത്തി തന്നെ വള്ളുവനായി ചമഞ്ഞു വഴികളോടേറ്റും പലവും തന്നെ